अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा 5 जुलै शुक्रवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे ज्येष्ठ अमावस्या। बघा, अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाते। अमावस्याच्या दिवशी स्नानाला, दानाला आणि दीपदानाला विशेष महत्त्व आहे। खरं तर संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या ज्या काही अमावस्या आहेत त्यापैकी काही अमावस्या ह्या अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यापैकी आज असणारी ज्येष्ठ अमावस्या ही पितरांची सेवा करण्यासाठी, पितरांच्या ऋणांतून मुक्तता मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यात जर काही आपल्याकडनं पाप घडलेली असतील, काही संकट आलेली असतील, जर वास्तुदोष, पितृदोष, कालसर्पदोष असे काही दोष लागलेले असतील, ह्या सगळ्या दोषातून निवारण करण्यासाठी आजची अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर आज करायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला एक दीपदान करायचं आहे। या ठिकाणी लावलेल्या दिव्याने तुम्हाला अखंड दीपदानाचं पुण्य लाभेल। जर तुमच्या आयुष्यात किंवा घरामध्ये कुणालाही पितरांचा श्राप लागलेला असेल, तुमचे पित्र जर तुमच्याप्रती खुश नसतील, कामात सतत, आता पित्र खुश नाही हे कसं ओळखायचं? सतत येत असणारे कामातील अडथळे, घरात एखाद्या व्यक्तीचा विवाह न जुळणे, नोकरी असेल, उद्योग असेल तर त्यामध्ये यश न मिळणे, प्रत्येक गोष्टीमध्ये घरामध्ये सतत काहीतरी बाधा येणे किंवा सतत काही ना काही कलह, कटकटी सुरू असणं, हे जर सर्व तुमच्या घरामध्ये सुरू असेल किंवा घरामध्ये जर असं काही वातावरण असेल तर समजून जा की आपल्या घरामध्ये पितरांचा दोष लागलेला आहे। 3 पिढ्यांपासून, बघा मागील 3 पिढ्यांपासून आपल्या घरामधील कुणीतरी मृत्यू पावलेला असतो आणि जेव्हा तो व्यक्ती मृत्यू पावलेला असतो तेव्हा त्याचा थोडासा का होईना पण श्राप आपल्या घराला लागलेला असतो। कारण आपण देवांची सेवा करतो, लक्ष्मीची सेवा करतो, सगळी आराधना, पूजा, व्रत वैकल्य करतो, पण पितरांची सेवा करायला विसरून जातो। संपूर्ण महिन्यामध्ये अमावस्येचा दिवस हा असा असतो जो पितरांची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। जसं दैवी शक्ती आपल्या पाठीशी उभी असणं खूप महत्त्वाचं असतं, देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं असतं, तसंच पितरांचा आशीर्वाद आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं। कारण जेव्हा पितर आपल्या घरामध्ये खुश असतात, आनंदी असतात, तेव्हा आपल्या कामातील अडथळे दूर होतात, प्रत्येक गोष्टीत यश मिळतं, आपल्याला नशिबापेक्षाही खूप जास्त मिळत जातं। पण पितरांची सेवा ही घडायलाच हवी। अजूनपर्यंत जे लोक कधीच पितरांचं नाव घेत नाही, सेवा करत नाही, काहीच करत नाही, त्यांनी आज या अमावस्येपासून सुरुवात करा आणि प्रत्येक अमावस्येच्या दिवशी 5 मिनिटं का होईना पण पितरांची काहीतरी सेवा करा। याने तुमच्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते सुटायला लागतील, तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हायला लागतील, अखंड घरात पितरांची कृपा राहील, पितरांना सद्गती प्राप्त होईल, ज्यामुळे कामात येणारे जेवढे अडथळे आहेत ते सगळे अडथळे दूर होतील। घरात कोणाचा विवाह जुळत नसेल तर विवाह जुळायला लागेल, घरामध्ये जर कोणाला सतत अपयश मिळत असेल तर त्या व्यक्तीला यश मिळायला लागेल। फक्त 2 ते 3 अमावस्या तुम्ही ही सेवा करा आणि स्वतःच अनुभव घ्या। आता आज आपल्याला सायंकाळच्याच वेळी ही सेवा करायची आहे। यासाठी आपलं जे घर आहे, आपल्या घरामध्ये जो दक्षिण भाग आहे, घराच्या बाहेर किंवा घराच्या आत दोघांपैकी कुठेही तुम्ही हा उपाय करू शकता। घराच्या आत किंवा बाहेर फक्त दक्षिण दिशा असावी, कारण अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला पितरांचा वास हा जागृत असतो, म्हणून दक्षिण दिशा। आपल्याला काय करायचे, एक सगळ्यात पहिले छोटी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये काळे तीळ घालायचे। एक मूठभर काळे तीळ घालत असताना ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर ते तीळ जे आहे ते त्या प्लेटमध्ये अर्पण करायचे। त्याच्यानंतर एक कणकेचा किंवा एक मातीचा दिवा बनवून घ्यायचा। हा दिवा चौमुखी असला पाहिजे, त्याला 4 दिशा असल्या पाहिजेत। अशा 4 दिशांनी तुम्हाला हा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि या बनवलेल्या दिव्यात 4 वाती घालायच्या आहेत। या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या तिळीचं तेल घालायचं आहे किंवा काळ्या मोहरीचं तेल घातलं तरीही चालेल, नसेल तर तेल घाला, त्यामध्ये एक चिमूटभर तिळी किंवा चिमूटभर मोहरी घाला तरीही चालेल। आणि हा चौमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, तिथे बसून तुमच्या आयुष्यातील अडथळे, अडचणी त्या दिव्यामध्ये तुम्हाला व्यक्त करायचे आहेत।
त्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. नित्यसेवेचं पुस्तक असेल किंवा जर तुमच्याकडे सेपरेट पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये पितृसूक्त दिलेलं आहे. हे पितृसूक्त तुम्ही वाचू शकतात. पितरांचं पूर्ण स्मरण करून अडथळे अडचणी दूर करण्यासाठी विनंती करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. किती? 7 काळ्या मिऱ्या. ह्या 7 काळ्या मिऱ्या उजव्या हातात घेऊन घरातील 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायच्या आहेत. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून त्या 7ही काळ्या मिऱ्या उतरवायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरात जर काही दोष लागलेला असेल, पितरांमुळे काही त्रास होत असेल किंवा बाधा असेल, कुठली नकारात्मक शक्ती वास करत असेल, काहीही असेल, तर काळी मिरी ही अशी गोष्ट आहे ज्यात नकारात्मकता क्षणात शोषली जाते. म्हणून 7 काळ्या मिऱ्या सगळ्या घराला स्पर्श करायच्या, मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरवायच्या आणि त्याच्यानंतर एक एक काळी मिरी त्या दिव्यात अर्पण करत पितरांचं स्मरण करायचं. नकारात्मकता संपण्यासाठी प्रार्थना करत एक एक काळी मिरी त्या दिव्यात अर्पण करायची. त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला अखंड पेटताच ठेवायचा, म्हणजे प्रज्वलितच ठेवायचा. ठीक आहे. अगदी आज रात्रभर पूर्ण अमावस्या संपेपर्यंत रात्रभर हा दिवा असाच ठेवायचा. तेल संपलं तर वरून थोडंसं अजून तेल टाकायचं, पण हा दिवा विझू द्यायचा नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, उठल्याबरोबर लवकर उठा, सूर्यास्ताच्या पण आधीच उठा, 5-5:30 पर्यंत तरी नक्कीच उठा. उठल्यानंतर सगळ्यात पहिले दिव्याखाली ठेवलेले जे काळे तीळ आहे ते काढून घ्यायचे, घराच्या बाहेर निघायचं, दक्षिण दिशेला काळे तीळ फेकून द्यायचे. हा जो दिवा तुम्ही मातीचा घेतला असेल तर तुम्ही तो दिवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या. कणकेचा घेतला असेल तर त्याचा गोळा बनवा आणि तोही वारुळाखाली टाकून द्या. दिव्यात घातलेल्या ज्या काही वस्तू आहेत, म्हणजे दिव्यामध्ये घातलेल्या काळ्या मिऱ्या आणि काळ्या तिळी ज्या आहेत त्या काढून घ्या त्या दिव्यातून. आणि घराच्या आजूबाजूला कुठेही जर छोटे किडे असतील, पशु असतील, पक्षी असतील किंवा गोमाता असेल किंवा छोट्या काळ्या लाल मुंग्या असतील तर त्यांच्या समोर हे काळे तीळ आणि हे काळे मिरी जे आहे ते टाकून द्या. जेव्हा हे किडे प्राणी हे काळे तीळ आणि काळी मिरी खातील त्या क्षणात समजून जा की आपल्या पितरांना सद्गती प्राप्त झालेली आहे. आता सगळे अडथळे दूर होणार आहेत. पित्र जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि आता सगळं काही आपल्या मनासारखं घडणार आहे. हा पहिला उपाय. दुसरा उपाय असा की तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर पिंपळाचं झाड असेल, पिंपळाचं झाड बघा, पिंपळाच्या झाडावरती पितरांचा वास असतो आणि अमावस्या तिथीला हा पितरांचा जो वास आहे तो खूप जागृत असतो. तर तुम्हाला आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे जाऊन हा चौमुखी दिवा घेऊन जायचा आहे. हा चौमुखी घेऊन गेलेला दिवा तुम्हाला तिथे पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे, प्रज्वलित करायचं आहे. पुन्हा त्यात काळे तीळ किंवा काळी मोहरी आणि त्याचं तेल असेल तर तेच तेल घालायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. बसण्यासाठी एक आसन घेऊन जा, त्या आसनावरती बसा आणि पितृसूक्त किंवा पितरांचं स्मरण करून आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी पितरांना प्रार्थना करा. हा उपायही तुम्ही जर हा उपाय जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी केला तर तुम्हाला पितरांची सद्गती प्राप्त होईल. पित्र जे आहे ते तुमच्यावरती खुश होतील, अडथळे दूर होऊन सगळी कामं तुमची मार्गी लागतील. 2 उपाय सांगितलेले आहेत. एक तर घराच्या दक्षिण दिशेला बसून करा किंवा मग जर पिंपळाचं वृक्ष असेल तर त्या पिंपळाच्या वृक्षाजवळ करा. बघा, आजचा दिवस हा पितरांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा सांगते, पित्र खुश असतील तर अडथळे अडचणी दूर होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होत जातील. अत्यंत साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाने आजच्या दिवशी, आज या अमावस्या तिथीला ह्या सेवा आवर्जून करा. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ